Students, now we see information about cell division. What is cell division? Cell division म्हणजे पेशी विभाजन. Cell division is an essential life process. पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया. Why it is important? का महत्त्वाची आहे? बऱ्याचदा बघा आपण काही कामं करत असू किंवा काही वेळेला चुकून घरात कामं करत असताना आपल्याला जखम होते, खेळताना जखम होते, सायकलवरून पडतो किंवा काही वेळेला अपघात होतात. अशा वेळेला अनेक पेशी मरतात आणि ह्या पेशी ज्या मेल्यात त्या भरून काढण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया त्याला आपण म्हणतो सेल डिव्हिजन, पेशी विभाजन. मग या मेलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशी निर्माण होणं गरजेचं आहे आणि ह्या नव्या पेशी कशामार्फत निर्माण होऊ शकतात ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण पेशी विभाजन असं म्हणतो. त्याचबरोबर ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणत्याही सजीवाची वाढ होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया दॅट इज अ सेल डिव्हिजन. जर पेशी विभाजन झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये झालेली पेशींची झीज किंवा मृत झालेल्या पेशी यांची संख्या भरून काढणं आपल्यासाठी कठीण आहे, अशक्य आहे. आणि त्यामुळं सेल डिव्हिजन इज ॲन इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणून त्याला आपण एक आवश्यक जीवन प्रक्रिया असं म्हणतो. त्याचबरोबर अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. म्हणजे काय की या पेशी विभाजन प्रक्रियेपासूनच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. ॲज वेल ॲज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. त्याचबरोबर सजीवाची वाढसुद्धा या सेल डिव्हिजन प्रक्रियेमध्ये होत असते. व्हॉट इज द सेल? सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेशी म्हणजे काय आहे तर सगळ्या सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा घटक आहे. आणि मग ही सेल डिव्हिजन प्रोसेस कशा पद्धतीनं होते ती आपण या ठिकाणी बघणार आहे. सेल डिव्हिजन टेक प्लेस बाय टू टाइप्स. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मायटोसिस अँड अनादर इज मियोसिस. पेशी विभाजन हे दोन प्रकारे मुख्यत्वे घडून येतं. एक म्हणजे मायटोसिस आणि दुसरं म्हणजे मियोसिस. आता हे मायटोसिस आणि मियोसिस पाहण्यापूर्वी आपल्याला बेसिक कन्सेप्ट अबाउट सेल माहीत असणं गरजेचं आहे. पेशी आणि पेशीमध्ये असणारी वेगवेगळी अंगकं, सेल अँड डिफरंट ऑर्गनेल्स ऑफ सेल. या ठिकाणी आपल्याला बघा पेशी दिसते आणि या पेशीमध्ये न्यूक्लियस आपल्याला दिसतोय. दिस इज ॲन सेल. Cell contains different organelles such as plasma membrane, endoplasmic reticulum, mitochondria, cytoplasm. These are the different organelles of cell. And here we see the main organelle of cell, that is nucleus. पेशीचं अतिशय महत्त्वाचं अंगक म्हणजे केंद्र. We know that there are chromatin fibers in nucleus. केंद्रकामध्ये काय असतात? क्रोमॅटिन. क्रोमा म्हणजे रंग. रंग गुणसूत्रांचं जाळं असतं. अँड ड्युरिंग सेल डिव्हिजन प्रोसेस दॅट क्रोमॅटिन फायबर कंडेन्स अँड वी सी व्हिजिबल क्रोमोझोम्स. म्हणजे पेशी विभाजनाच्या वेळेला ही रंगगुणसूत्र जी असतात ती कंडेन्स होतात, म्हणजे श्रंक होतात, म्हणजे आखूड होतात. आणि आखूड झाल्यामुळं दे बिकम थिक, जाड होतात आणि ते आपल्याला दिसायला लागतात. आणि ते जे चित्र आपल्याला दिसतं दॅट वी कॉल इट ॲज अ क्रोमोझोम. दॅट मीन्स वेन क्रोमॅटिन फायबर कंडेन्स वी सी क्रोमोझोम्स. अँड क्रोमोझोम्स आर मेड फ्रॉम DNA molecule. We are getting information earlier about DNA molecule. हे क्रोमोझोम जे आहे ते कुणापासून तयार झालेले आहेत तर DNA मॉलिक्यूलपासून तयार झालेले आहेत. आणि DNAच्या एका सेगमेंटला आपण काय म्हणतो? जीन. व्हॉट इज जीन? कॅरिंग अ स्पेसिफिक कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. एक ठराविक ट्रेट, एक ठराविक लक्षण
गुणधर्म असणारा प्रोटीनचा समूह जो असतो DNA वरील एक ठराविक लक्षण पॅरेंट टू ऑफस्प्रिंग कॅरी करणारा जो घटक असतो त्याला म्हणतो आपण जी. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट क्रोमोझोम. क्रोमोझोम कसा दिसतो या ठिकाणी आपल्याला दिसते बघा. दिस इज वन क्रोमोझोम, दिस इज पी आर्म, सॉरी दिस इज पी आर्म. यू हॅव टू नो इन्फॉर्मेशन अबाउट सेंट्रोमियर. मध्य जो दिसतोय त्याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर म्हणायचं. क्रोमोझोमला दोन आर्म आहेत, वन इज पी आर्म, अनादर इज क्यू आर्म. आत्ताच आपण बघितलं क्रोमोझोम्स आर मेड फ्रॉम DNA मोलिक्यूल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रोमॅटिड्स. हे जे दिसतात त्यांना काय म्हणतो आपण, सिस्टर क्रोमॅटिड्स किंवा त्यांना आपण क्रोमॅटिड्स म्हणतो. ही क्रोमोझोमची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. In this video, we are getting information about only mitosis. Mitosis occur in somatic and stem cell. Mitosis occur in somatic cells and stem cell. Somatic cell, कुणाला somatic cell म्हणायचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम पेशींपासून तयार झालेले असतात. आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी असतात. All body cells are called as somatic cell except reproductive cell. आपल्या शरीरामधल्या सगळ्या पेशी केवळ प्रजनन पेशी सोडून ज्या शरीरात पेशी आहेत त्यांना आपण म्हणतो सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेल किंवा त्याला मूलऊती असं म्हणतो. तर या सोमॅटिक सेल आणि स्टेम सेलमध्ये मायटोसिस गुणसूत्री किंवा सूत्री विभाजन, मायटोसिस म्हणजेच काय तर त्याला आपण म्हणतो सूत्री विभाजन, हे केवळ सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेलमध्ये घडून येतं. मायटोसिस कंप्लीटेड थ्रू 2 स्टेप्स. अतिशय महत्त्वाचं आहे बघा. मायटोसिस हे दोन भागांमधली प्रक्रिया आहे. वन इज कॅरिओकायनेसिस. एक भाग जो आहे तो म्हणतो आपण कॅरिओकायनेसिस अँड सेकंड वन इज सायटोकायनेसिस. एक भाग म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा भाग म्हणजे सायटोकायनेसिस. बिफोर दिस यू मस्ट हॅव टू नो, बिफोर सेल डिव्हिजन प्रोसेस, बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन, कोणत्याही प्रकारचं पेशी विभाजन होऊ दे, मायटोसिस होऊ दे किंवा मिओसिस होऊ दे, द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. म्हणजे काय, सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर. पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या डबल्स म्हणजे द्विगुणित दुप्पट करते. म्हणजे जर पेशीमध्ये 2n इतके गुणसूत्र असतील, इफ सेल कंटेन्स 2n नंबर ऑफ क्रोमोझोम, इट डबल्स अप. 2nचे किती होणार, 4n होणार. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. आता मायटोसिस हे दोन भागामध्ये घडतंय. वन इज कॅरिओकायनेसिस अँड अनादर इज सायटोकायनेसिस. व्हॉट इज कॅरिओकायनेसिस? कॅरिओकायनेसिस इज नथिंग बट न्यूक्लिअर डिव्हिजन. म्हणजे केंद्रकाचं विभाजन होणं, ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस. अगेन द कॅरिओकायनेसिस कंप्लीटेड थ्रू 4 स्टेप्स. ही जी कॅरिओकायनेसिस प्रक्रिया आहे ती 4 भागांमध्ये विभागलेली आहे. वन इज प्रोफेज, अनादर इज मेटाफेज, थर्ड वन इज ॲनाफेज अँड फोर्थ वन इज टिलोफेज. बघा, मायटोसिस जे आहे ते 2 स्टेपमध्ये होतं. वन इज कॅरिओकायनेसिस म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, अँड अनादर इज सायटोकायनेसिस ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. त्यातला आपण पहिला भाग बघतोय कॅरिओकायनेसिस. आणि या पहिल्या भागामध्ये कॅरिओकायनेसिस जे आहे ते सुद्धा 4 स्टेपमध्ये कंप्लीट होतं. त्या 4 स्टेप कोणत्या आहेत? त्यातली पहिली मी सांगितलं त्याप्रमाणे प्रोफेज, दुसरी जी आहे ती मेटाफेज, तिसरी जी आहे ॲनाफेज आणि चौथी जी आहे ती टिलोफेज. व्हॉट हॅपन्स इन दीज 4 स्टेजेस वी सी हिअर. आता 4 भागांमध्ये काय घडून येतं बघा. प्रोफेज जे आहे या ठिकाणी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोफेज? थ्रेड लाईक क्रोमोझोम कंडेन्स, बिकम थिक अँड ॲपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. आत्ताच आपण पेशी बघितलं, क्रोमोझोम बघितलं, आणि या पेशीमध्ये जो न्यूक्लियस असतो, तर या न्यूक्लियसचं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे,
तर हे हळूहळू डिसॲपियर व्हायला लागतं. कसं होतं ते आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला प्रोफेजची डायग्रॅम दिसते बाळांनो. प्रोफेज, इथं या ठिकाणी प्रोफेज आहे. आता ही एक पेशी आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली पेशी आहे. आणि या पेशीमध्ये काय बदल होतात? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर. या ठिकाणी डॉटेड तुम्हाला लाईन दाखवलेले आहेत. हे काय आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ॲज सून ॲज प्रोफेज स्टार्ट्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॲपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू काय व्हायला लागतं? नष्ट व्हायला लागतं. क्रोमोझोम थिक. क्रोमोझोम थिक म्हणजे क्रोमॅटिन फायबर जे होतात ते कंडेन्स व्हायला लागतात सेल डिव्हिजन प्रोसेसला, आणि हळूहळू आपल्याला हे क्रोमोझोम शॉर्ट दिसायला लागतात, जाड झालेले, थिक झालेले दिसायला लागतात. ॲज वेल ॲज न्यूक्लिओलस डिसॲपियर या ठिकाणी दिसतोय. केंद्रकी जी आहे ती सुद्धा काय व्हायला लागते? हळूहळू डिसॲपियर व्हायला लागते. या ठिकाणी आकृती काळजीपूर्वक तुम्ही बघा. या ठिकाणी सेंट्रिओल आहे बघा. सेंट्रिओल काय करतात त्यावेळेला? सेंट्रिओल स्टार्ट टू गो इन अपोजिट डिरेक्शन टुवर्ड्स पोल. हा जो सेंट्रिओल आहे मध्ये जो हा सेंट्रिओल दिसतोय तो काय होतो? अपोजिट पोलच्या दिशेनं जायला सुरुवात होतो. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोफेज. सेकंड स्टेज दॅट इज मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं? मध्यावस्थेमध्ये काय दिसून येतं या ठिकाणी मेटाफेजमध्ये? बघा, जे प्रोफेजमध्ये दिसतंय पण मेटाफेजमध्ये आपल्याला दिसत नाही. दॅट इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर. ॲज द प्रोफेज कम्प्लिटेड, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर झालेलं दिसून येतं. न्यूक्लिओलस सुद्धा आपल्याला कम्प्लिटली डिसॲपियर झालेला दिसून येतो. क्रोमोझोम जे थिक झालेले होते या ठिकाणी दिसते की हा सेंट्रिओल पोलच्या दिशेनं जात होता प्रोफेजमध्ये, आणि हा मेटाफेजमध्ये ॲट दी पोल. सेंट्रिओल जो आहे तो काय आहे? पोलला जाऊन अपोजिट पोलच्या ठिकाणी 2 सेंट्रिओल आपल्याला दिसतात. त्याचबरोबर क्रोमोझोम टेट्रॅड. टेट्रॅड म्हणजे काय आहे? या ठिकाणी क्रोमोझोम हे थिक होत होते, या ठिकाणी आपल्याला क्रोमोझोम टेट्रॅड झालेले दिसून येतात. टेट्रा म्हणजे 4. ओके, टेट्रॅडच्या स्वरूपामध्ये हे क्रोमोझोम आपल्याला दिसून येतात. ॲज वेल ॲज मेन थिंग क्रोमोझोम अरेंज ॲट इक्वेटोरियल लाईन. हे सगळे क्रोमोझोम जसं पृथ्वीला इक्वेटर आहे तसं ह्या पेशीच्या इक्वेटरवरती हे सगळे क्रोमोझोम आपल्याला अरेंज झालेले दिसून येतात. ॲज वेल ॲज स्पिंडल फायबर्स आर फॉर्म. स्पिंडल फायबर म्हणजे काय? या ठिकाणी मी डॉटेड लाईन दाखवलेत बघा. स्पिंडल फायबर बिटवीन सेंट्रिओल अँड सेंट्रोमियर. सेंट्रोमियर कुणाला म्हणायचं आहे? सेंट्रोमियर मगाशी आपण आकृतीत बघितलं, क्रोमोझोम काढलेला होता आणि या क्रोमोझोमचा हा मध्य जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रोमियर. तर ह्या ठिकाणी हा जो स्पिंडल फायबर म्हणजे डॉटेड लाईन आहेत हे कुठून कुठं स्टार्ट झालेले आहेत बघा. या ठिकाणी डॉटेड लाईन सेंट्रिओल आणि हा सेंट्रोमियर. त्याचबरोबर या ठिकाणी सेंट्रिओल आणि सेंट्रोमियर यांच्यामध्ये हे स्पिंडल फायबर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटाफेज. काय काय दिसून आलं मेटाफेजमध्ये कॅरेक्टरिस्टिक? सेंट्रिओल गेट पोझिशन ॲट पोल. पोलच्या ठिकाणी अपोजिट पोल. या ठिकाणी एक सेंट्रिओल आला, या ठिकाणी एक सेंट्रिओल आला. प्रोफेजमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर होत होतं ते कम्प्लिटली डिसॲपियर झाले. न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसॲपियर झाले. क्रोमोझोम आहेत ते टेट्रॅड फॉर्ममध्ये आले. टेट्रॅड या ठिकाणी आपल्याला हे क्रोमोझोम आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर दे आर ॲट इक्वेटोरियल लाईन. ते बरोबर पृथ्वीला जसं विषुववृत्त आहे तशा पद्धतीनं ही सेंटरमधून जाणारी जी लाईन आहे पेशीच्या, या एका पेशीबरोबर त्या लाईनवरती हे सगळे क्रोमोझोम अरेंज झालेले आपल्याला दिसून येतात. ॲज वेल ॲज स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रिओल अँड सेंट्रोमियर. या ठिकाणी स्पिंडल फायबर सगळे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. नाव थर्ड फेज इन कॅरिओकायनेसिस दॅट इज ॲनाफेज. त्याला आपण मराठीत पश्चावस्था म्हणतो. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? सेंट्रोमियर डिव्हाइड.
व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, सेंट्रोमियर डिव्हाइड. या ठिकाणी जो सेंटरचा सेंट्रोमियर होता तो काय झालेला आहे, डिव्हाइड झालेला आहे. 2 सेट क्रोमोझोमचे तयार झालेले आपल्याला दिसतात. ॲनाफेज, आपण कसं लक्षात ठेवायचं ॲनाफेज? ॲना म्हणजे आणा, कुणाला आणायचं आहे? क्रोमोझोमला आणायचं आहे. मग ह्या ठिकाणी टेट्रॅड फॉर्ममध्ये जे क्रोमोझोम अरेंज झालेले होते त्यांचा सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळं ते काय झाले, एक बंच एका सेंट्रिओलकडे आला, हा बंच आपल्याला सेंट्रिओलकडे आलेला दिसून येतो, आणि दुसरा बंच दुसऱ्या सेंट्रिओलकडे पूल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 2 सेपरेट क्रोमोझोमचे सेट आपल्याला तयार झालेले दिसून येतात आणि हे 2 सेट 2 सेंट्रिओलच्या दिशेनं ओढलेले आपल्याला दिसून येतात. अँड लास्ट टिलोफेज, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपी आहे. टिलोफेज त्याला आपण म्हणतो अंत्यावस्था. जे प्रोफेजमध्ये झालं त्याच्या अपोजिट टिलोफेजमध्ये होतं. प्रोफेजमध्ये काय झालं होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपियर, न्यूक्लिओलस स्टार्ट डिसॅपियर, डिसॅपियरचा आता रिॲपियर. टिलोफेजमध्ये काय होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट रिॲपियर, म्हणजे पुन्हा निर्माण व्हायला सुरुवात होतं. हा सेट जो ॲनाफेजमध्ये झालेला होता त्याच्या भोवती काय येतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन रिॲपियर होतं, ॲज वेल ॲज न्यूक्लिओलस सुद्धा त्याच्यामध्ये रिॲपियर होतो. अँड इन दिस वे स्पिंडल फायबर डिसॅपियर. याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर झालेले होते ते स्पिंडल फायबर सुद्धा टिलोफेजमध्ये काय झालेले आहेत, डिसॅपियर झालेले आहेत. इन दिस वे 2 सेपरेट सेल्स आर फॉर्म ॲट द एंड ऑफ टिलोफेज. टिलोफेजच्या वेळेला हे दोन वेगळ्या पेशी तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. अँड इन दिस वे कॅरिओकायनेसिस प्रोसेस इज completed through 4 steps. One is prophase, another is metaphase, third one is anaphase, and fourth one is telophase. This is the 4 stages through which karyokinesis is completed, nucleus is divided, 2 separate cells are formed. Now next step in mitosis, that is cytokinesis. First one is karyokinesis and second one is cytokinesis. What happens in cytokinesis? Cytoplasm divides. पेशी द्रव्य जे आहे त्याचं विभाजन या सायटोकायनेसिसमध्ये होतं. ॲज वेल ॲज इन दिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डीपन्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. नॉच म्हणजे काय, या ठिकाणी दिसते बघा, खाच तयार व्हायला लागली. या 2 पेशींच्या इक्वेटोरियल लाईनमध्ये खाच तयार व्हायला लागली आणि हळूहळू ही खाच डीपन्स म्हणजे इतकी वाढत जाते की ज्याच्यामुळं 2 वेगळ्या पेशी तयार होतात आणि याच्यामध्ये सेल सायटोप्लाझम डिव्हाइड होतं आणि सायटोकायनेसिस इज कंप्लीटेड. आता हेच आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया. शॉर्ट मी आकृतीद्वारे कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलं, बट स्पेशल कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी मी दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, प्रोफेज, थ्रेड लाईक क्रोमोझोम कंडेन्स बिकम थिक अँड ॲपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. प्रोफेजमध्ये आपल्याला जे दिसून आलेलं ते क्रोमोझोम थिक व्हायला लागतात आणि विजिबल होतात. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच मूव टू द अपोजिट साईड ऑफ द सेल. आताच मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रिओल जो होता पेशीमध्ये अपोजिट साईडला, हा सेंट्रिओल इकडं गेला ह्या पोलच्या बाजूला, उरलेला सेंट्रिओल या बाजूला गेला. पोलच्या बाजूला 2 सेंट्रिओल आले. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. दोघं सुद्धा नाहीशी व्हायला सुरुवात होतात आणि ॲज द प्रोफेज कंप्लीटेड बोथ न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस डिसॅपियर. दिस इज द फर्स्ट फेज. सेकंड इज मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय बघितलं बाळांनो आपण, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर. प्रोफेजमध्ये स्टार्ट होतं, टोटली याच्यामध्ये डिसॅपियर झालेलं दिसून येतं. कंडेन्सेशन कम्प्लिटेड, क्रोमोझोम अलॉंग विथ क्रोमॅटिड क्लिअरली व्हिजिबल. टेट्रॅड क्रोमोझोम आपल्याला दिसून आलेले आहेत या ठिकाणी ॲट द इक्वेटोरियल लाईन. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. आपण बघितलं होतं
चारीसुद्धा असे इक्वेटोरियल प्लेनमध्ये आलेले आपल्याला दिसून येत होते. इक्वेटोरियल प्लेनमध्ये दिसलेले. स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर अँड बोथ सेंट्रिओल्स. स्पिंडल फायबर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. कुठं स्पिंडल फायबर तयार झालेले आहेत? सेंट्रोमियर अँड सेंट्रिओल. सेंट्रोमियर कुणाला म्हणलं आपण? बघा आकृती लक्षात येते का? दिस इज वन क्रोमोझोम आणि याच्यामध्ये जो आहे त्याला आपण सेंट्रोमियर म्हणलं. आणि सेंट्रिओल कोण? हा जो पोलच्या बाजूला तयार झालेला आहे त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रिओल. आणि सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरमधून जाणारी जी डॉटेड लाईन आहे त्याला आपण म्हणलं स्पिंडल फायबर. तर मेटाफेजचे हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज ॲनाफेज. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते. ॲना म्हणजे आणा. काय झालेलं आहे? या ठिकाणी 2 सेट तयार झालेले आहेत. सेंट्रोमियर डिव्हाइड झालेला आहे. सेंट्रोमियर ब्रेक अँड सिस्टर क्रोमॅटिड्स मूव्ह अपोजिट एंड ऑफ द सेट. सिस्टर क्रोमॅटिड एक वरच्या बाजूला सेट गेलेला दिसतो आणि एक सेंट्रिओल खालच्या बाजूला सेट आलेला दिसतो. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनाफेज? सेंट्रोमियर स्प्लिट. सेंट्रोमियर त्या गुणसूत्राच्या मध्यभागी असणारा जो भाग आहे त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो, तो स्प्लिट झाला. अँड देअरफॉर सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. सगळे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झाले. 2 सेंट्रिओलच्या बाजूला आलेले आपल्याला दिसून येतात. दीज सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. हा जो सेट आहे ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? डॉटर क्रोमोझोम्स. ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट 2 अपोजिट पोल ऑफ द सेल. या ठिकाणी हा सेंट्रिओल डार्क येलो रंगाचा दिसतोय तो काय आहे? सेंट्रिओल. आणि हा जो सेट आहे डॉटर क्रोमोझोमचा तो प्रत्येक सेंट्रिओलच्या बाजूला ओढलेला आपल्याला दिसून येतो. लास्ट इज टिलोफेज. क्रोमोझोम डिकंडेन्स अँड बिकम थ्रेड लाईक थीन विच आर इनव्हिजिबल. मगाशी मी सांगितलं प्रोफेजच्या अपोजिट स्टेज कोणती असेल तर टिलोफेज. म्हणजे प्रोफेजमधले क्रोमॅटिन फायबर थिक होत होते. आता या ठिकाणी क्रोमोझोम जे आहेत ते डिकंडेन्स होत आहेत, म्हणजे पुन्हा बारीक होत जात आहेत, जेणेकरून दे बिकम इनव्हिजिबल. ते आता आपल्याला दिसणार नाहीत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट. या ठिकाणी आपल्याला दिसते हळूहळू काय व्हायला लागलेलं आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि त्याचबरोबर न्यूक्लियससुद्धा त्याच्यामध्ये तयार व्हायला लागला आहे. न्यूक्लिओलस अल्सो रिॲपियर इन ईच सेल. जो प्रोफेजमध्ये डिसॲपियर झाला होता तो टिलोफेजमध्ये रिॲपियर झाला. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर. आता यांची आपल्याला आवश्यकता नाही. ॲनाफेजमध्ये जे डॉटर क्रोमॅटिड्स आपल्याला हवे होते ते 2 सेंट्रिओलच्या बाजूला ओढण्याचं काम हे स्पिंडल फायबरनं केलेलं आहे. त्यांचं काम कंप्लीट झालं. त्यामुळं टिलोफेजमध्ये हे स्पिंडल फायबर आपल्याला कम्प्लिटली डिसॲपियर झालेले दिसून येतात. इन दिस वे कॅरिओकायनेसिस completed by 4 stages. Now cytokinesis start. As karyokinesis completed, cytokinesis start. In cytokinesis, cytoplasm divides. After completion of karyokinesis, cytokinesis begins. Cytoplasm divide by cytokinesis and new cells are formed. Notch is formed. ह्या ठिकाणी नॉच म्हणजे खाच. Notch is formed at equatorial plane of the cell and 2 daughter cells are separated. आणि या ठिकाणी 2 daughter cell वेगळ्या होतात. In this way, one cell is divided into 2 cells. म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार झाल्या आणि this process is called as mitosis. कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस कंप्लीट झाले की आपल्याला एका पेशीपासून 2 पेशी मिळतात अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ सेल डिव्हिजन. या प्रक्रियेला आपण सेल डिव्हिजन म्हणतो आणि ही सेल डिव्हिजन कोणत्या प्रकारची बघितली आपण? मायटॉसिस.